नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी फराळाची सिरीज आपण पाहत आहे। तर आज आपण पाहूयात अगदी अचूक पद्धतीने पाकातले मऊसूत दाणेदार रवा लाडू कसे बनवायचे। रवा लाडू बनवताना सगळ्यात जास्त आपल्याला भीती वाटते ती म्हणजे पाक आपला व्यवस्थित येईल का, हे मिश्रण जास्त कोरडं पडलं तर किंवा जास्त ओलसर झालं तर, लाडू खाताना रवा कचकच लागला तर अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, ज्यामुळे अशी कोणतीही भीती राहणार नाही। हा पाकातला रवा लाडू अगदी परफेक्ट बनणारच। तर अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवणार आहे। सगळ्या साहित्याचं वजनी सोबतच वाटीचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे। पहिल्यांदाच जरी हे तुम्ही लाडू बनवत असाल, या पद्धतीने बनवले तर अजिबात चुकणार नाहीत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्या साहित्याचं अगोदर वजनी प्रमाण पाहूयात। तर इथे आपल्याला 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बारीक रवा लागणार आहे। तर पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। तर 0 नंबरचा रवा वापरलेला आहे। आता अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला 350 ग्रॅम साखर लागणार आहे। जास्त गोड नको असतील तर 300 किंवा 325 ग्रॅम साखर घेतली तरी सुद्धा चालेल। आता या लाडूसाठी तूप आपल्याला वितळवूनच घ्यायचं आहे। तर इथे मी 135 ते 136 ग्रॅम वितळलेलं तूप घेतलेलं आहे। लक्षात ठेवा, वितळून घेतलेल्या तुपाचंच आपल्याला वजन करून घ्यायचंय, किंवा 100 ग्रॅम वापरू शकता, त्यापेक्षा कमी वापरू नका। तुपाचं प्रमाण जर खूपच कमी घेतलं तर लाडू हवा तसा मऊ होत नाही। तर लक्षात ठेवा, हे तूप मी ग्रॅम मध्ये मोजून घेतलेलं आहे। या लाडू मध्ये थोडं तरी तूप वापरल्यामुळे लाडू चवीला खूप छान लागतो। आता साहित्याचं वाटीचं प्रमाण पाहूयात। तर हे पहा, या प्रकारचे जे स्टँडर्ड कप येतात त्याने हे सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। तर याच वाटीने बरोबर 4 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। अशा प्रकारचे जर कप नसतील तर कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। रवा शक्यतो व्यवस्थित निवडून आणि चाळून वापरा, म्हणजे काही घाण असेल तर ती सुद्धा निघून जाते, त्यामुळे रवा लाडू जास्त दिवस टिकण्यास सुद्धा मदत होते। लक्षात ठेवा, हे लाडू बनवण्यासाठी मोठा रवा वापरू नका, 0 नंबरचाच रवा वापरा। आता त्याच वाटीने 1 वाटी आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, आणि त्याच वाटीने 1 वाटी वितळून घेतलेलं तूप घेतलेलं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा तुपामध्ये परतून घेण्यासाठी आपल्याला जाड तळाची कढईच वापरायची आहे। यामुळे रवा अगदी व्यवस्थित परतला जातो, छान फुलला जातो, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या रव्याला अगदी एकसारखा रंग येतो। तर कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची। यामध्ये सगळं तूप काढून घेतलं, तूप चांगलं गरम करून घ्यायचं। तूप गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये सगळा रवा काढून घेतला। लक्षात ठेवा, तूप सगळंच आपल्याला एकदम कढईमध्ये घ्यायचं आहे, आणि रवा सुद्धा एकाच वेळी सगळं आपल्याला परतून घ्यायचंय। थोडं थोडं तूप ऍड करत रवा परतून घ्यायचा नाही। तर आता सुरुवातीला हे तूप रव्यामध्ये सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला रवा परतून घ्यायचा। आपल्या शेगडीचे जे बर्नर असतात तर मोठ्या बर्नर मधून जास्त फ्लेम येते, आणि जो छोटा बर्नर असतो त्यातून कमी फ्लेम येते। तर शक्यतो कमी फ्लेमचा जो बर्नर असतो त्याच्यावरती मीडियम फ्लेम वरती हा रवा आपल्याला परतून घ्यायचा, म्हणजे रवा सुद्धा अगदी आतपर्यंत मस्त भाजला जातो, कुठेही करपत नाही, रव्याला सगळीकडून एकसारखा रंग येतो। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरोबर 12 ते 15 मिनिटे आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे। तर हे लाडू जर पहिल्यांदाच बनवत असाल, समजत नसेल की रवा भाजला आहे की नाही, तर त्यासाठी रवा तुपामध्ये टाकल्यानंतर टायमिंग चेक करा। बरोबर आपल्याला 12 ते 15 मिनिटे मंद आचेवरच हा रवा परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारची जाड तळाची मोठी पसरट खोलगट जर कढई असेल, अगदी तळापासून रवा व्यवस्थित परतला जातो। लक्षात ठेवा, सतत हलवत आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे। तर 10 मिनिटे हा रवा मी आता परतून घेतलेला आहे, आणि तुम्ही पाहू शकता याचा हलका रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे। आता रवा अगदी परफेक्ट भाजला आहे की नाही हे कसं समजायचं ते सुद्धा मी पुढे सांगेनच। रवा जर एकसारखा भाजला गेला, चांगला फुलला, तर लाडू सुद्धा मस्त दाणेदार बनतात। तर आता 12 मिनिटे झालेली आहेत, आणि तुम्ही पाहू शकता रव्याने तूप सोडायला थोडीशी सुरुवात केलेली आहे। तर कढईच्या तळाला पाहिल्यानंतर आपल्याला ते लगेचच समजतं। हे पहा, रवा सुद्धा थोडासा चिकट असा झालेला आहे, आणि रवा भाजल्यानंतर सुद्धा घरामध्ये अगदी खमंग वास सुटतो। 13 ते 14 मिनिटानंतर अशा पद्धतीने रव्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रव्याचा लाडू पांढरा शुभ्र चांगला दिसण्यासाठी त्याला कमी भाजू नका। रवा जर कमी भाजला गेला तर लाडू खाताना कचकच लागतो, चवीला चांगला लागत नाही, आणि पचत सुद्धा नाही। त्यामुळे हे पहा, अशा रंगावरच रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता तुम्हाला वाटेल की हा लाडू पांढरा शुभ्र असा दिसणार नाही, पण सगळ्यात शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल लाडूला रंग सुद्धा अगदी परफेक्ट येतो। तर 15 मिनिटे झालेली आहेत, गॅस मी बंद केलेला आहे। कढई अतिशय गरम आहे, त्यामुळे अजून 4 ते 5 मिनिटे याला असंच परतत राहायचंय। आता लगेचच हे एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक बनवायच्या अगोदरच आपल्याला हा रवा थंड करून घ्यायचा आहे। हा रवा थंड झाल्यानंतरच पाकामध्ये याला मिक्स करून घ्यायचं। यामुळे लाडू मस्त मऊ होतो, अजिबात कडक होत नाहीत।
आता हे थंड होतोय तोपर्यंत पाक बनवून घेऊयात. पाक बनवण्यासाठी हीच कढई स्वच्छ करून मी घेतलेली आहे. कढईमध्ये सुरुवातीला साखर घेतली. 1 वाटी आणि पाऊण वाटी साखर आपण घेतलेली आहे. त्यासाठी 1 वाटी आणि पाव वाटी आपल्याला पाणी लागणार आहे. साखर आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा. या सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात हे लाडू आपण बनवत आहे. याचं प्रमाण आणि 1 किलोचं प्रमाण सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि साखर आपल्याला सुरुवातीला वितळवून घ्यायची आहे. हा लाडू बनवताना सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप आहे पाक बनवून घेणं. पाक अगदी परफेक्ट आला तरच हा लाडू अगदी परफेक्ट बनतो. तर त्यासाठी इथून पुढची प्रोसेस थोडीशी काळजीपूर्वक पहा. तर हे पहा, सतत हलवत मीडियम फ्लेमवरती साखर आपण विरघळून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची आणि इथून पुढची प्रोसेस सतत हलवत मंद आचेवरच करायची आहे. मंद आचेवरच हा पाक पूर्णपणे तयार होण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचाच वेळ लागतो. तर उकळी आल्यापासून फक्त 5 मिनिटे हा पाक मी शिजवून घेतला. 5 मिनिटानंतर लगेचच एका प्लेटमध्ये 1 ते 2 थेंब याचे काढून घ्यायचे. प्लेटमधले ड्रॉप्स थोडेसे थंड करून घ्यायचे. 7 ते 8 सेकंद नंतर हा प्लेटमधला पाक आपल्याला चेक करायचा आहे. गरम गरमच पाक चेक करायचा नाही, हाताला चटका सुद्धा बसू शकतो आणि चुकू शकतो. प्लेटमधला पाक थंड होतोय तोपर्यंत कढईतला पाक हलवत राहायचा आहे. 7 ते 8 सेकंदानंतर आपण याला चेक करूयात. बोट आणि अंगठ्याच्या साह्याने याचा चिकटपणा अगोदर पाहायचा आहे. तर हे पहा, फक्त हे पाणी थोडंसं चिकट झालेलं आहे. तर याला उकळी आल्यानंतर 5 मिनिटातच हा चिकट व्हायला सुरुवात होते. तर मंद आचेवरच सतत हलवत आणखी 5 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. तर पुन्हा 5 मिनिटानंतर त्याच प्लेटमध्ये 2 ते 3 ड्रॉप्स या पाकाचे घेतले. 7 ते 8 सेकंद हा पाक थंड करून घ्यायचा. तोपर्यंत मंद आचेवरच कढईतला पाक हलवत राहायचं. थंड झाल्यानंतर यांना पुन्हा 2 बोटांच्या साह्याने चेक केलं तर तुम्ही पाहू शकता याचा चिकटपणा वाढलेला आहे, पण अजून एक तार बनत नाही. गुलाबजामसाठी जो आपण पाक बनवतो ना, तशीच कन्सिस्टन्सी आता आलेली आहे. पण या लाडूसाठी आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे. तर आणखी 2च मिनिटे याला शिजवून घ्यायचं. लक्षात ठेवा, इथून पुढे 2-2 मिनिटाच्या अंतरानेच पाक चेक करत राहायचंय. तर 2-2 मिनिटाच्या अंतराने मी पाक चेक केला आणि बरोबर 12 ते 15 मिनिटानंतर यातले 2-3 ड्रॉप्स मी प्लेटमध्ये पुन्हा घेतले. 7 ते 8 सेकंद थंड झाल्यानंतर प्लेटमधला पाक चेक करून घेतला. तुम्ही पाहू शकता याचा चिकटपणा वाढलेला आहे. लगेचच याची 1 तार बनत आहे की नाही ते पाहायचं. तुम्ही पाहू शकता याची आता 1 तार बनायला सुरुवात झालेली आहे. ही तार बनण्यासाठी मला मंद आचेवरच बरोबर 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. पण तुमच्या शेगडीची फ्लेम कशी आहे त्यानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो. लक्षात ठेवा, सुरुवातीला 5 मिनिटे आणि नंतर मात्र 2-2 मिनिटाच्या अंतरानेच पाक चेक करायचे. आता गॅस मी बंद केलेला आहे. 1 तारी पाक बनला आहे की नाही हे पाहण्याची दुसरी पद्धत म्हणजे उलथाण्यावरचा शेवटचा ड्रॉप तुम्ही पाहू शकता. हे पहा, शेवटचा ड्रॉप पडल्यानंतर 1 तार बनलेली दिसत आहे. आपला पाक अगदी परफेक्ट तयार आहे. यापेक्षा याला जास्त शिजवायचं नाही. आता लगेचच यामध्ये 1 चमचा वेलची पूड ऍड केलेली आहे. हे चांगलं मिक्स करून घेतलं. लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम चालू नाही, बंदच आहे. आता यामध्ये लगेचच थंड करून घेतलेला रवा काढून घेतला. एकाच वेळी सगळा ताटातला रवा काढून घ्यायचा. थोडा थोडा रवा ऍड करत मिक्स करत राहायचं नाही. तर हे पहा, सगळा रवा पाकामध्ये काढून घेतलेला आहे. पाक चांगला गरम आहे तोपर्यंतच हा रवा यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा. हे पहा, पाक गरम असल्यामुळे रव्यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाहीत. हे मिश्रण आत्ता तुम्हाला पातळ दिसते, पण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी घट्ट होतं आणि लाडू सुद्धा अगदी परफेक्ट वळता येतात. अशा पद्धतीचं जर हे मिश्रण तयार झालं असेल तर बनणारे लाडू 100% मऊसूद बनणार, दाणेदार बनणारच. तर कढईच्या साईडला चिकटलेलं हे सगळं मिश्रण उलथाण्याच्या साह्याने व्यवस्थित काढून घ्यायचं. आता हा पाक आतपर्यंत मुरण्यासाठी एक मस्त ट्रिक आहे. यावरती लगेचच व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून यातली वाफ बाहेर येणार नाही. आणि यावरती एखादी आता जाड वस्तू ठेवायची. हे मिश्रण चांगलंच गरम आहे, यामुळे यामध्ये वाफ तयार होणार आणि या गरमीमुळे हा पाक रव्याच्या अगदी आतपर्यंत मस्त मुरला जातो. त्यामुळे लाडू चवीला खूप छान लागतो. आता बरोबर अर्ध्या तासानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. अर्ध्या तासानंतर थोडंसं हे थंड झालेलं आहे आणि हे पहा, पाकामध्ये रवा अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. रवा किती छान फुललेला आहे तुम्ही पाहू शकता. कढईच्या तळापासून एकदा हे सगळं मिश्रण परतून घ्यायचंय. उलथाण्याच्या साह्याने व्यवस्थित याला पसरवून घ्यायचंय आणि यावरती आता झाकण ठेवून बरोबर 2 ते 2.5 तास आपल्याला याला असंच ठेवून द्यायचंय. म्हणजे पाक सुद्धा अगदी व्यवस्थित मुरला जातो, यातला ओलसरपणा पूर्णपणे कमी होतो. तर एकूण 3 तासानंतर मी याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा, पाक अगदी मस्त मुरलेला आहे.
हे मिश्रण कडक झालेलं आहे, उलताण्याच्या साह्याने हे काढून घ्यायचंय। तुम्हाला वाटत असेल हे अगदी कोरडं पडलेलं आहे, पण तसं नाही, आतमधून हे परफेक्ट ओलसर आहे, ज्यामुळे आपल्याला याचा लाडू अगदी व्यवस्थित वळता येईल। तर एकदम सगळं हे काढून घ्यायचं नाही, सुरुवातीला 2 ते 3 लाडू बनवण्यासाठी हे काढून घ्यायचं। सगळं मिश्रण एकाच वेळी जर काढून घेतलं तर कोरडं व्हायची शक्यता असते, त्यामुळे थोडं थोडं हे उलताण्याच्या साह्याने काढून घेतलं। हातानेच अशा प्रकारे याच्या गाठी फोडून घ्यायच्या आणि लगेचच याचे लाडू आता वळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अजिबात कोरडं पडलेलं नाही आणि जास्त ओलसर सुद्धा नाही, लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित वळले जात आहेत। साहित्याचं हेच प्रमाण वापरून हे लाडू बनवले तर हे अजिबात कोरडं पडणार नाही किंवा जास्त ओलसर सुद्धा होणार नाही। पण तरीही जास्त कोरडं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं गरम दूध किंवा गरम केलेलं तूप यामध्ये ऍड करून पुन्हा लाडू वळून घेऊ शकता, किंवा जास्त ओलसर जर वाटत असेल तर अजून एक अर्धा तास याला मुरत ठेवावं। आणि तरी सुद्धा जर ओलसर वाटत असेल तर थोडासा रवा भाजून यामध्ये ऍड करून घ्यावा। तर हे पहा, लाडू मस्त वळून झालेला आहे, मस्त गोल गरगरीत झालेला आहे। गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप आणि थोडीशी टूटी फ्रुटी इथे मी वापरलेली आहे, तुम्ही कोणतंही आवडतं ड्रायफ्रुट्स वापरू शकता। तर हे पहा, मस्त गोल गरगरीत परफेक्ट रंगाचे हे लाडू बनलेले आहेत। तर अशाच पद्धतीने थोडं थोडं मिश्रण हे सैल करत हाताने याच्या गाठी फोडून लाडू वळून घ्यायचे। तर हे पहा, या पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता सगळे लाडू तयार झालेले आहेत, मस्त गोल गरगरीत एकसारखे हे लाडू बनलेले आहेत। या पद्धतीने जर हे लाडू बनवले तर चुकायची अजिबात शक्यता नाही। पहिल्यांदाच जरी हे लाडू तुम्ही बनवत असाल तर यामध्ये सांगितलेलं प्रमाण, टायमिंग, पद्धत नक्की फॉलो करा। लाडू 100% परफेक्ट तर बनेलच, शिवाय चवीला सुद्धा खूप छान बनेल। तर तुम्ही पाहू शकता सगळ्या लाडूला अगदी एकसारखा रंग आलेला आहे, गोल गरगरीत बनलेले आहेत। लाडूच्या वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता कोरडा रवा कुठे लागलेला दिसत नाही, कारण रवा पाकामध्ये अगदी परफेक्ट मुरलेला आहे, अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाही। तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। संध्याकाळी 3 ते 4च्या दरम्यान हे मी शूट केलेलं आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त नसल्यामुळे असा रंग याचा दिसत आहे। पण हे पहा, या लाडूचा खरा रंग हा आलेला आहे, अगदीच जास्त असा पांढरा शुभ्र सुद्धा नाही, कारण रवा आपण अगदी व्यवस्थित भाजलेला आहे। एक लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे। हे पहा, लाडू अजिबात कठीण किंवा कडक नाही, मस्त मऊसूत आणि दाणेदार लाडू झालेले आहेत। 2 वर्षाच्या लहान बाळापासून वयस्कर लोकांपर्यंत हे लाडू सगळेजण खाऊ शकतात। अतिशय मऊसूत, दाणेदार, खूपच स्वादिष्ट असे हे लाडू झालेले आहेत। हे पहा, जास्त सूर्यप्रकाशामध्ये याचा असा रंग दिसत आहे, पण लाडूला खरा रंग हा आलेला आहे, जास्त पांढरा शुभ्र असा नाही किंवा जास्त गडद सुद्धा नाही, अगदी व्यवस्थित रंगाचे मऊसूत दाणेदार हे लाडू नक्की बनवून पहा। आणखीही दिवाळी फराळाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। हे पहा, याचे बारीक तुकडे मी करून दाखवत आहे, तोडतानाच आपल्याला समजतं या लाडूची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, मऊ आहे। तर या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर हे पहा, सगळ्या लाडूचं आता मी वजन करून दाखवत आहे। माझ्या मुलांनी 1 ते 2 लाडू यातले खाल्लेले आहेत, तर बरोबर 1 किलो हे लाडू बनलेले आहेत। दिवाळी फराळाची जर ऑर्डर घेत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील। तर अशाच एका पुढच्या रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।